होळी स्पेशल आज आपण आलू फिंगर्स बनवूया। चला तर काय काय साहित्य घेतलं ते पण बघूया। एकदम कुरकुरीत असे आपले हे फिंगर्स तयार झाले। बटाटे उकडलेले घेतले मी, 4 बटाटे घेतले मध्यम आकाराचे, छान उकडून सोलून घेतले, मॅश करून घ्यायचे किंवा तुम्ही किसनीना पण किसू शकता। छान हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचे। त्यानंतर मसाले घालायचे, सुके मसाले, हळद 1 चमचा, तिखट 1.5 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, आमचूर पावडर 1 चमचा आणि धने जिरे, भाजलेले धने जिरे पावडर 1 चमचा, चवीनुसार मीठ, कोथिंबीर घातली अर्धी वाटी आणि जसं लागेल तसं आपण हे कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत। त्याच्यामध्ये छान घट्ट असं गोळा करायचा, आपल्याला छान मळून घ्यायचं, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि फिंगर्स तयार करायचे। तेल गरम करायला ठेवलं, तेल गरम होतं तोपर्यंत आपण फिंगर्स करून घेऊया। छान हे आपल्या छोट्याशा भुकेसाठी छोटासा नाश्ता तयार आणि लहान मुलांचा तर आवडीचा पदार्थ आहे सुट्टीच्या दिवशी। छान छोटे छोटे फिंगर्स बनवून घ्यायचे। तुम्हाला हवा तो आकार देऊ शकता तुम्ही। तेल गरम झालं, गॅस फुलच ठेवायचं, फुल गॅसवरती आपल्याला हे छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। थोडा वेळ थांबायचं, त्यानंतर खालीवर करायचे। याचप्रमाणे आपण सगळे फिंगर्स तळून घेऊया। बघू शकता कलरही छान आला, एकदम कुरकुरीत असे आपले फिंगर्स तयार झाले। राहिलेले पण करून घेऊया आपण। एकदम पटकन होणारा पदार्थ आहे हे। होळी स्पेशल मी कुरकुरे बनवलेले आहे आलूचे। तर तुम्ही हे 4 वाजताच्या चहासाठी सोबतसुद्धा बनवू शकता। छोट्याशा भुकेसाठी छोटासा नाश्ता आपला आलूचे फिंगर्स। एकदम कुरकुरीत आणि खमंग लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे। नक्की करून बघा। धन्यवाद।